हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय टाळायचं आहे. आणि हो, या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या हातातून जे न कळत आपल्याकडून पापे झालेले आहेत ते पण आपले नष्ट होणार आहेत, त्याची आपल्याला शिक्षा पण मिळणार नाही. तर चला पाहूया ते काय असे आहेत. तर आपला व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. असे आपण म्हणतो, या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो, कारण भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं. सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून उठणे वगैरे लावून घ्यायचं असते. यमदर्पण करण्याची पण प्रथा आहे. या स्नानामुळे वर्षातील सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते आणि अकाली मृत्यूचे भय पण टळत असते, अशी पहिलेपासूनच मान्यता आहे. नरक चतुर्दशी असं का नाव पडलेलं आहे, तर भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसांचा वध केला होता, म्हणून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून आपण साजरा करतो. आपला अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईट आणि अंधारावर चांगल्याचा आणि प्रकाशाचा विजय झाल्याचे हे प्रतीक आपलं हे नरक चतुर्दशी दाखवून देते. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी तेल लावून स्नान केले जाते. याला अभ्यंग स्नान म्हणतात. हे स्नान वर्षभरातील पापाचा नाश करते आणि सौंदर्य वाढवते असेही मानले जाते. त्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर आपण सर्वजण अभ्यंग स्नान करण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी महाराजाला अभ्यंग स्नान घालायचं आहे, कारण ही छोटी दिवाळी असल्यामुळे छोटीच राहून जात आहे. तर या दिवशी आपल्याला स्वामी महाराजाला सकाळी उठल्यावर उठणे वगैरे लावून त्यांना आपण जसं आपण अभिषेक वगैरे घालतो त्याच्या अगोदर आपल्याला उठणे लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अभिषेक जल अर्पण करायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घेऊन स्वामी महाराजाला आपल्याला अभ्यंग स्नान हे पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला स्वामी महाराजाला देऊन घ्यायचं आहे. दिवशी आपलं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला यमदर्पण पण करायची विधी असते. अभ्यंग स्नानानंतर यमदर्पण आपल्याला करायचं असते, त्यामुळे अकाली मृत्यूचे भय पण आपले टळत असतात. आता आपण जाणून घेऊया या दिवशी आपल्याला कोणते कामं असे करायचे आहेत. तर नरक चतुर्थीच्या दिवशी काही कामे अत्यंत शुभ मानतात आणि काही कामं केल्याने आपल्या घरामध्ये वाईट नकारात्मक ऊर्जा पण नांदत असते. दशीच्या दिवशी आपल्याला सूर्योदयाच्या आधी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. त्या दिवशी आपल्याला 14 दिवे आपल्याला लावायचे आहेत. या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेचा खूप महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपली दक्षिण दिशा ही स्वच्छ करून आपल्याला इथे एक दिवा प्रज्वलित करून आपल्या पितरांचा पण आपल्याला भरभरून असा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. नरक चतुर्दशीला झोपू नये. नरक चतुर्दशीच्या दिवशी प्राण्यांची हत्या करू नये. या दिवशी प्राण्यांना चुकूनही त्रास देऊ नये. या दिवशी घरात भांडणे आणि अपशब्द वापरू नये. नरक चतुर्दशीच्या दिवशी मीठ, तेल आणि तीक्ष्ण वस्तूंचे दान करणे शुभ मानले जात नाही, म्हणून आपण त्या वस्तू आपल्याला दान करायच्या नाहीत. तेल, मीठ आणि तीक्ष्ण असणाऱ्या अशा वस्तू आपल्याला दान करायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूच्या सेवा करायच्या. आपल्याला पुरुष सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला एक पुस्तक भेटतं स्वामी केंद्रातून आणून घेऊन, आणि आपल्या नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे ते पठण करून घ्यायचं आहे. स्त्री सुक्तम आपल्याला पठण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या आपल्याला त्या दिवशी सेवा आपल्याला करून घ्यायची. याच्याने आपलं काय होणार आहे, आपल्यापासून न कळत झालेले काही पाप आपले नष्ट होणार आहेत. आपण न कळत कोणाचे मन दुखत असतो, असं आपल्याला जर कोणत्या गोष्टीचा राग वगैरे आला तर आपल्या तोंडातून न कळतही असे कोणते अपशब्द आपल्या तोंडातून जातात आणि नंतर आपल्याला पश्चाताप त्या गोष्टीचा होत असतो. म्हणून त्या पश्चातापाचा आपल्याला प्रायचित्त घ्यायचा असेल तर आपल्याला या दिवशी विष्णू भगवानांच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. आता पाहूया आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती असती वस्तू आपल्याला टाकायची आहे, त्याने की आपली मनाची सुंदरता, आपल्या शरीराची सुंदरता, सगळे आपले मनातले जे काही निगेटिव्हिटी भाव वगैरे आहे ते नष्ट होऊन आपण फक्त सकारात्मक मार्गावरच आपण जात असतो. चला पाहूया ते काय आहे ते. तर आपण या दिवशी अभ्यंग स्नान करत असतो. तर स्नान करत असताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. त्याने आपली एवढं फ्रेश आणि उत्साही आपल्याला वाटणार आहे. शिवाय आपल्या चेहऱ्यातले जे आपले टॅनिंगही आहेत ते आपले सुद्धा ते टॅनिंगही कमी होणार आहेत. आणि आपल्याला थोडं गुलाबजल आणि आपल्याला थोडंसं गंगाजल आपल्याला त्याच्यात टाकायचं. त्याच्याने काय होणार आहे, आपल्या मनाची आणि शरीराची पण शुद्धता होणार आहे गंगाजलन. कारण गंगामध्ये आपल्याला जाऊन स्नान करणं शक्य नसते, म्हणून थोडंसं आपण पाण्यामध्ये आपण गंगाजल आपलं थोडं टाकून घेऊन आपल्याला ते स्नान करायचं आहे. एवढं आपण टाकल्यानं आपल्या ज्या स्नानाचे आंघोळीचं जे पाणी आहे एवढं छान शुद्ध बनणार आहे. त्याच्याने आपलं मन एवढं फ्रेश, आपला दिवस खूप छान सुगंधीमय जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.